आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक रोटरीयन पवन गाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या सहकार्याने वन विभाग जुन्नर येथील धामणखेल हद्दीमधील जागेत वड व पिंपळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले। पवन गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजवर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने जवळपास 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये पी.व्ही. सपकाळ, मुख्य न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय जुन्नर, तसेच रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल सिंह परदेशी, तुषार लावरकर, पवन गाडेकर, माजी सैनिक रमेश खरमाळे, हितेंद्र गांधी, सुनील जाधव, सचिन खत्री, विकी पंजवानी, सुप्रीत रेणुकादास, जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ, धामणखेल गावचे सरपंच संतोष जाधव, उपसरपंच देवराम कोंडे, मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्टचे धामणखेलचे अध्यक्ष गबाजी कोंडे आदी मान्यवर यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले। खंडोबा देवस्थान धामणखेलचे दर्शन घेऊन वृक्षारोपण यावेळी करण्यात आले। या प्रसंगी धामणखेलचे सरपंच संतोष जाधव यांच्या हस्ते जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.व्ही. सपकाळ, रोटरी क्लब ऑफ जुन्नरचे अध्यक्ष अतुल सिंह परदेशी, पवन गाडेकर व रोटरी सदस्य यांचा सन्मान करण्यात आला। पाहुयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दादखेळे यांनी घेतलेला हा आढावा। आपल्या सर्वांचे सहकारी मित्र आणि आपला आवाज न्यूज चॅनलचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा जो अतिशय आदर्श आणि स्तुत्य असा उपक्रम आहे, त्या नियोजित वृक्षारोपणाच्या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित जुन्नर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश माननीय व्ही.पी. सपकाळ सर त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचे सहकारी मित्र, त्याचबरोबर आपला आवाज न्यूज चॅनलचे सर्व आणि ज्यांची कालच रोटरी क्लब ऑफ शिवनेरी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते सन्माननीय आमचे मित्र अतुल शेठ परदेशी साहेब, त्याचबरोबर जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय केतनजी पडवळ, त्याचबरोबर हितेश गांधी, सर्व सन्माननीय या ठिकाणी माझे सहकारी धामणखेल गावचे उपसरपंच देवरामदादा कोंडे, त्याचबरोबर देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय गबाजी शेठ कोंडे, त्याचबरोबर वन खात्याच्या वतीनं आदरणीय खरमाळे सर, त्याचबरोबर रोहिदासदादा कोंडे आणि उपस्थित सर्व सहकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। धामणखेल ग्रामपंचायत, धामणखेल ग्रामस्थ, मार्तंड खंडोबा देवस्थानच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी हा जो नियोजित कार्यक्रम आपण हाती घेतला आहे, विशेषतः जुन्नर तालुका या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर येत असताना आज पुष्करणीच्या निमित्ताने आपला माझ्याशी जो बोलताना उल्लेख झाला की अतिशय पौराणिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व असतानाच काही अभ्यासक आणि जे इतिहासप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा जो धामणखेलचा परिसर आहे, आपण बॅक साईड जर बघितलं तर अंबांबिका, तुळजाभवानी ही जी लेणी समूह आहे, बौद्ध लेणी असतील, पुष्करणी असेल आणि त्याचबरोबर हे खंडोबा देवस्थानचं पौराणिक महत्त्व असेल, त्या दृष्टीने या ठिकाणी पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये ये जा असते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी। आणि म्हणून आपल्या सर्वांची ही जी हा जो मानस आहे त्याला आज पवनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बळ मिळतं आहे आणि त्याचं जे आयुष्य आहे ते आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या शुभेच्छांनी सदा हरित राहो अशा प्रकारच्या सदिच्छा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करत असताना या छोटेखानी स्वागत समारंभामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धामणखेल ग्रामस्थ। आज रोटरी क्लब जुन्नर यांच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पवन गाडेकर या रोटरी क्लबच्या सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाकरता सर्वप्रथम रोटरी क्लबमार्फत मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल मी रोटरी क्लब मनपूर्वक आभार मानतो। आपण म्हणतो की मरावे परी कीर्तिरूपी उरावे, त्या उक्तीप्रमाणे निश्चितपणानं असे उपक्रम वृक्षारोपणासारखे जर आपण राबवले तर आपल्या हयातीनंतर देखील आपली आठवण निश्चितपणे या भूतलावर आपण माध्यमातून सोडून जाऊ असं मला या निमित्तानं वाटतं।
पुन्हा एकदा मला या ठिकाणी कार्यक्रमाबद्दल आमंत्रित केल्याबद्दल मी अतिशय आभार मानतो. रोटरी मेंबर मित्र पवन गाडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी दामनखेल परिसरात असणाऱ्या या डोंगरावरती या ठिकाणी वृक्ष लागवडीचं किंवा झाडं लावण्याचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी. खरं तर ह्या कार्यक्रमासाठी आज जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सर्वच रोटरियन्स आणि मित्रपरिवार पवन या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या झाडं लावण्यासाठी या ठिकाणचे ग्रामस्थ यांचाही मोठा हातभार किंवा सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सर, पवनबद्दल सांगायचं तर पवनच्या नावामध्ये शेवटी वन आहे म्हणून पवनला झाडं लावण्याचं एक तो जोपासतोय आणि आत्तापर्यंत 7,000 झाडं, मला वाटतं पवन 1,000 झाडं पवननी लावलेली. त्याची जन्मतारीख 7/7 आहे. तर काहीतरी कोणाचं तरी एक स्वप्न असतं किंवा काहीतरी समाजाप्रती आपण देणं लागतो. त्या भावनेतून पवनने हाती घेतलेला हा वृक्ष लागवडीचा उपक्रम ज्या पद्धतीने त्याचं आयुष्यमान आता पुढे जातं आहे आणि आत्तापर्यंत 1,000 झाडं लावण्यात गेलेली आहे, असंच त्याचं आयुष्यमान पुढे वाढत राहो आणि हा आकडा 1,000चा 1,00,000पर्यंत जावो अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला आणि पवनच्या वाढदिवसाला सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आपण वृक्षारोपण करत असतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून मी जुन्नरचे मुख्य न्यायाधीश संकपाळ सरांना विनंती केली, सर आपण या कार्यक्रमाला याल का? आणि सरांनी एका मिनिटात मला होकार दिला. याचा मनस्वी आनंद होतो आणि आज सर प्रत्यक्ष ठिकाणी आलेत, त्यामुळे मी क्लबच्या वतीने सरांचं सहर्ष स्वागत करतो. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करत असताना दामनखेल या ठिकाणीच का वृक्षारोपण करायचं असा विचार मनामध्ये आला. आपले रोटरी मेंबर आणि माजी सैनिक वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा आपण जे म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी श्रमदान करून या ठिकाणी 70 जलशोषक खड्डे तयार केले या धामणखेलच्या डोंगरावरती. या धामणखेलला एक ऐतिहासिक वसा आणि वारसा देखील आहे. या ठिकाणी खंडोबाचं मंदिर देखील आहे आणि या सानिध्यामध्ये पाण्याची अतिशय वणवण या ठिकाणी जाणवत असताना सहकुटुंब मेजरनी या ठिकाणी श्रमदान करून जे 70 जलशोषक खड्डे बनवले त्याचं स्वरूप देखील चांगल्या पद्धतीने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नॅशनल मीडियाने देखील याची दखल घेतली. आज याच डोंगरावरती वडाचं झाड लावावं अशी मेजरनी इच्छा व्यक्त केली आणि तात्काळ आपण आज या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं 50 वडाच्या वृक्षांची लागवड करतोय, जेणेकरून 1000 वर्षाचं आयुष्य या वडाच्या झाडाला आहे आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील या वडाच्या झाडामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी जे मेजरनी जलशोषक खड्डे बनवले त्याला कुठेतरी हातभार लागावा या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी माझे रोटरी परिवारातील सर्व सदस्य आले, त्याबद्दल मी त्यांचे सर्व मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.